झाडाचं काय झालंय, शेतकऱ्याचं खोड आणि पान ह्याच्यावर जास्त लक्ष आहे, मुळाकडे लक्ष कमी आहे. आणि मूळ ही खरा बेस आहे त्याचा. आणि मुळं जर तुम्ही चांगलं ठेवलं तर झाड किती वर्ष टिकू शकते. झाड टिकण्यासाठी मूळ चांगलं पाहिजे. मग प्रत्येक क्षेत्रामध्ये काय होतंय, बाग पिवळी झाली का आपण बघतोय ह्याला. आता आम्ही तर काय करतोय, ह्या प्राईम जे आहे नेमॅटोडचं ती देतोय, पॅसोल मैसोल मधनं जीवाणू सोडतोय. त्यामुळं आपल्यात नेमॅटोडचं प्रमाण कमी आहे. पण सुरुवातीला लावल्यावर नेमॅटोडचं प्रमाण खालच्या ज्या पिंक तैवानमध्ये जादा होतं. मग त्याचे रेट 7-7 हजार 8-8 हजार रेट आहेत. आणि त्या रेटचं घेताना आपण आता 5 झाडाला 5 लिटर घ्यायला लागते, 40,000 रुपयाचं औषध घ्यायला लागते. माणूस विचार करतोय काय होतंय, दुसरं काय तर वापरूया, कमीतलं काय तर वापरूया. याचं सुरुवातीपासून नियोजन पाहिजे. आणि शेती काय झाले, शेती 2 गोष्टीकडं अजिबात परवडना. आज एक्सपोनस सारखं औषध जे आहे ती 34 मिली औषध किती हजाराला आहे, 1900 रुपयाला स्प्रेचं. आज 7-7 8-8 हजार 10-10 14-14 हजार पर्यंत लिक्विडच्या बॅगा झाल्यात. तर ह्या सगळा खर्च तर तुम्हाला बघायचा झाला तर माणसाला आलेलं उत्पादन पेरू 25 लाखाचा झाला, शेतकरी बी सांगतोय 30 लाखाचा झाला. पण वास्तवात तुम्हाला किती मिळलंय, खर्च वजा जाता उत्पादन सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही अवरेज रेट सांगितला पाहिजे. तुमचं पेरू एक 20 रुपयाने गेला आणि दुसरा 50 रुपयाने गेलाय, तुम्ही त्याचा अवरेज रेट बी काढला पाहिजे. आपण 50 न सांगतोय, कांदा 40 रुपये किलोने गेला म्हणून सांगते, पण खालची चिंगळी 5 रुपयाने गेल्या ती सुद्धा तुम्ही एवढा टन नेलता वजा करून सांगितलं पाहिजे. हा भाग महत्वाचा आहे.